मोरे सुपर किंग्स विरुद्ध पान पाटील वॉरियर्स हा आजच्या दिवशीचा तिसरा सामना या ठिकाणी रंगताना दिसतोय. प्रशांत सुरवाडे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलेला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार आणि या चौकाराच्या मदतीने प्रशांत सुरवाडे यांचा वैयक्तिक धाव फलक तर वाढतो जे, परंतु सोबतच संघाचा सुद्धा वाढतोय. ऑफस्टंपच्या बाहेर घुसून खेळलेला आहे. चांगला फटका. जय भीम प्रीमियर लीग चोपडा पहिलं पर्व आयोजक ट्रॉफी फायटर्स क्रिकेट क्लब चोपडा. मोरे सुपर किंग्स या संघासाठी जोरदार अपील होते आणि पंचांनी बादचा इशारा दिलेला आहे. 12 धावांवर पहिला झटका मोरे सुपर किंग्स या संघाला. जामनेरचा सुपरस्टार प्रशांत सुरवाडे कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पंचांनी बाद घोषित केलेलं आहे. धर्मा सोरोणे यांनी विकेट घेतलेली आहे. आदरणीय अजिंक्य दादा शिंपी नगरपालिका कर्मचारी यांचे स्वागत सुमित बागुल करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अजिंक्य दादा आपण यायचे मुख्य व्यासपीठाकडे. जे सहकारी तिकडून घ्या ना भाऊ फोटो. पहिलं षटक संपलेलं आहे. मोरे सुपर किंग्स 12 धावा 1 गडी बाद. धर्मा सोरोणे यांनी 12 धावा जरी दिल्या असल्या तरी एक मोठा अडसर दूर केलेला आहे. प्रदीप दिलीप पान पाटील आता नवीन फलंदाज आलेले भूषण शिंदे यांच्या साथीला. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू किरण साळुंखे यांचा. किरण साळुंखे महसूल विभागात सेवा देतात आणि या स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये सुद्धा मोलाचा वाटा आहे किरण साळुंखे यांचा. पुन्हा एकदा पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. इधर ही ना ग्राउंड पे
गेंद हवा में और इस गेंद को पहुंचा दिया है सीमा रेखा के बाहर। ये जय भीम प्रीमियर लीग चोपड़ा सीजन 1 का ब्रांडेड छक्का। सुजीत सुनील बागुल इस छक्के के प्रायोजक। इस छक्के की मदद से रन संख्या बढ़ती हुई 19। ओ ऑप्शन के बाहर की गेंद, खड़े खड़े खेलने का प्रयास, कोई फुटवर्क नहीं यहां पर दिखाई दिया। तो देखिए क्रिकेट में फुटवर्क और मोबाइल में नेटवर्क होना बहुत जरूरी है। मोरे सुपर किंग्स 19 रनों पर 2 विकेट गिर चुके हैं। किरण साळुंखे 7 रन देकर 1 विकेट ले चुके हैं। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे किरण और सामना करेंगे प्रवीण। ऑफ स्टंप के बाहर इस बार कट करने का प्रयास था, लेकिन गेंद ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर, वाइड का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन टोटल में जुड़ता हुआ। इस एक अतिरिक्त रन की मदद से रन संख्या बढ़ती हुई 20 रन, 20 द लॉस ऑफ 2। ओ इस बार फिर से सटीक लाइन और लेंथ। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति। किरण साळुंखे ने इस ओवर में 8 रन देकर 1 विकेट ली है। 2 ओवर का पावर प्ले यहां पर समाप्त होता हुआ मोरे सुपर किंग्स 20 रन 2 विकेट के नुकसान पर। जय भीम प्रीमियर लीग के माध्यम से समाज के बच्चों को एक बहुत बड़ा स्टेज यहां पर उपलब्ध कराया है ऑर्गेनाइजर टीम ने। ट्रॉफी फाइटर क्रिकेट क्लब चोपड़ा इनके द्वारा आयोजित यह टूर्नामेंट। तो इस टूर्नामेंट की ऑर्गेनाइजिंग कमिटी इस प्रकार है। राहुल अहिरे, ईश्वर सोनोने, श्री भूषण शिंदे, प्रवीण सैंदाने, राहुल सैंदाने, समाधान पवार, सुहास पवार, दिव्येश पवार, साहिल बाविस्कर, अनिकेत बाविस्कर, मच्छिंद्र बाविस्कर, मुकेश बारेला, नरेंद्र अर्थात माही निकम, भावेश सपकाळे, विलास भालेराव, श्री भाऊसाहेब साळुंखे, किरण साळुंखे जिन्होंने अभी भी अपना ओवर खत्म किया है, महसूल में सेवाएं देते हैं किरण साळुंखे, सौरभ पवार अर्थात हम सभी का लाडला सोनू पवार, अजय सैंदाने, विजय वानखेड़े, सुनील भालेराव, धर्मा सोनू ने लेफ्ट आर्म राउंड द विकेट, अक्रॉस द लाइन, बहुत बढ़िया संपर्क, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। और इस छक्के के प्रायोजक सुजीत सुनील बागुल। सौरभ अर्थात सोनू पवार, अजय सैंदाने, विजय वानखेड़े, सुनील भालेराव, श्रीकांत भालेराव, सचिन वाडे, मोहन सोनोने, मुकेश आहिरे, पंकज बाविस्कर, भरत बाविस्कर, सतीश करण काळे, द मैन फ्रॉम वेड़ोदे, अनेर के किनारे इनका रहिवास है सतीश करण काळे का। वो भी इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजिंग टीम के महत्वपूर्ण सदस्य है, सतीश करण काळे, राहुल निकम। तो ये वो लोग हैं जिनकी वजह से एक बहुत बड़ा मंच यहाँ पर उपलब्ध कराया गया है समाज के खिलाड़ियों को। 27 रन, धर्मा सोनू ने लेफ्ट आर्म राउंड द विकेट, प्रवीण। ये तेज तर्रार गेंद पुल करने का प्रयास, गेंद हवा में ऊंची और नो मैंस लैंड। 28 रनों पर 2 विकेट गिर चुके हैं।
चला मित्रांनो, फूड कोर्टामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाहेरगावच्या, खास करून जळगाव, जामनेर, भुसावळ येथून जे बाहेरगावचे खेळाडू आलेले आहेत, सुरत, सर्वांना विनंती असेल की आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. फूड कोर्टात लवकरात लवकर जायचंय. आणि खास करून जळगाववरून आलेले स्टार राहुल बोरसे, आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर फूड कोर्टात जायचंय. गुलाबभाऊ सरदार धुळ्याहून आलेले, आपण लवकरात लवकर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. गुलाबभाऊ, चौथा ओवर लेकर आए हैं टॉम वाघ, जिनका सामना करेंगे प्रवीण. 35 रन 2 विकेट. मोरे सुपर किंग्स बल्लेबाजी करते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट, आगे आकर खेलने का प्रयास. ऑन साइड में इस गेंद को खेला है अलोंग द कारपेट. लॉन्ग ऑन का खिलाड़ी जब तक इस गेंद को रोकेगा, शायद किरण साळुंखे ने इस गेंद को रोका है, तब तक सिंगल मिलता हुआ. ज्ञानेश्वर पाटिल अर्थात माउली, जो कि इस टूर्नामेंट के कुछ क्षणों को अपने कैमरे में कैद करते हुए इस बार अक्रॉस द लाइन, गेंद बहुत ऊंची और दूर कितनी है देखना होगा, और यहां पर दूरी पर्याप्त नहीं और विकेट का पतन. टॉम को मिलती हुई सफलता. मोरे सुपर किंग्स को लगता हुआ तीसरा जबरदस्त झटका. 36 रनों पर 3. बी आर सन्स वर्सेस साळुंखे वॉरियर्स. दोनों ही टीमों के कैप्टन रिपोर्टिंग करें और इनिंग्स ब्रेक में टॉस के लिए तैयार रहे. बीएम सन्स वर्सेस साळुंखे वॉरियर्स. 4 गेंदों में 7 रन देकर टॉम वाघ ने 1 विकेट लिया है. इस बार गेंद फिर से हवा में चिप शॉट खेला था, सिंगल मिलेगा. सिंगल के साथ रन संख्या 37, 37 द लॉस ऑफ 3. इस ओवर की आखिरी गेंद होगी टॉम की. सामना करेंगे प्रवीण. 7 गेंदों में 14 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि अनिल मोरे ने सिंगल के साथ अपना खाता खोला है. ऑफ स्टंप के बाहर खड़े खड़े खेलने का प्रयास. गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में. 4 ओवर की समाप्ति के बाद 37 रन 3 विकेट के नुकसान पर मोरे सुपर किंग्स वर्सेस पान पाटिल वॉरियर्स के बीच यह मुकाबला. और अब ड्रिंक्स ट्रॉली मैदान के अंदर जाती हुई आपको दिखेगी. तो ड्रिंक्स ट्रॉली के स्पॉन्सर्स है अजय भाऊ साळुंखे चोपड़ा. हॅलो. आदरणीय अजयुद्दीन जहागीरदार यांचे स्वागत. मी मैलागीर साहेबांना विनंती करतो की त्यांनी जहागीरदार साहेबांचे स्वागत करायचे.
जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तरी बाहेरगावच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे यांनी लवकरात लवकर जेवण करून घ्यायचे आहे. बाहेरगावचे खेळाडू चलिए, तो ड्रिंक्स ब्रेक के बाद गेम पुनः शुरू होता हुआ। ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक थे अजय बहुसाळुंखे चोपड़ा। संदीप सोनोने अब गेंदबाजी मार्ग पर होंगे। अनिल मोरे स्ट्राइक पर। ओ, यहां पर स्टंपिंग करने का प्रयास था, जोरदार अपील हो रही है। अधिकार जी पेंढरकर साहब तहसीलदार बैटिंग और बॉलिंग एंड के प्रायोजक है। और यहां पर गेंदबाजी का छोर अब बदला जा चुका है 4 ओवर के बाद। चलिए, तो यहां पर विकेट का पतन होता हुआ। चौथा झटका मोरे सुपर किंग्स को लगता हुआ। शायद जब बेल्स को डिसलॉस किया था तब बल्ला हवा में था। 37 रनों पर चौथा झटका। 5वां ओवर चलता हुआ। संदीप सोनोने ने ड्रिंक्स इंटरवल के बाद पहली ही गेंद पर विकेट चटकाया है। किरण भाऊ सोनोने के ग्रुप चोपड़ा यूट्यूब और टी शर्ट के स्पॉन्सर्स, जिनका महत्वपूर्ण योगदान इस टूर्नामेंट के लिए रहा है। और साथ ही में श्री मुकेश भाऊ सोनोने कल्पराज फाउंडेशन जळगांव ट्रॉफी के लिए इनका अनमोल सहयोग हमें प्राप्त हुआ है। इस बार पैरों पर डाली गई गेंद को कलाइयों के सहारे खेला है। 4 रन मिलेंगे। भगवान शिरसाठ इस चौके के साथ अपना खाता खोलते हुए और रन संख्या 41 रन। चलिए, तो हमारे साथ रविंद्र सोनोने जुड़ चुके हैं, जो कि इस टूर्नामेंट की बहुत सारी तारीफ करते हुए। इस बीच भगवान शिरसाठ सिंगल के साथ स्ट्राइक पर प्रवीण को लाते हुए 42 रन, 3 गेंदें हो चुके हैं। ड्रिंक्स इंटरवल के बाद पहला ओवर आगे आकर खेलने का प्रयास। डॉट बॉल। संदीप सोनोने किफायती गेंदबाजी करते हुए 42 रन। फिर से एक बार प्रवीण सामना करेंगे संदीप का। शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद को उड़ाया है कवर क्षेत्र में और 6 रनों के लिए सीधा कमेंट्री बॉक्स की तरफ ये गेंद को खेला है, जहां पर सरदार साउंड सर्विस का साउंड है, जिनका योगदान आप तक आवाज पहुंचाने में हमें मिल रहा है। सरदार साउंड एंड नेशनल साउंड चोपड़ा। 48 रन। प्रवीण इस बार ओवर पिच गेंद को गेंदबाज के सर के ऊपर से उड़ाया है 6 रनों के लिए। यह क्रिकेट का सबसे सुरक्षित स्ट्रोक। बॉलर्स बैक ड्राइव। सुजीत सुनील बागुल इस छक्के के प्रायोजक और इस छक्के की मदद से अब अर्धशतक मोरे सुपर किंग्स का पूरा होता हुआ। यह बड़ी ताकत से खेला गया स्ट्रोक था। स्लॉट की गेंद थी, रडार में थी और इस गेंद को सीधा
सीधे बल्ले के साथ गेंदबाज के सर के ऊपर से खेला है। 5 ओवर की समाप्ति, मोरे सुपर किंग्स 54 रन 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर समाप्त हो चुका है। संदीप सोरोने ने इस ओवर में 17 रन देकर 1 विकेट लिया है। अब किरण साळुंखे जो महसूल विभाग में सेवाएं देते हैं, चोपड़ा तहसील में सेवाएं देते हैं किरण, और इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजिंग कमेटी के महत्वपूर्ण सदस्य। बड़ी मेहनत है किरण साळुंखे की भी इस टूर्नामेंट को सफल बनाने में। ओ, इस बार ये गेंद पिच होने के बाद अंदर की तरफ आई थी हल्की सी। डॉट बॉल के साथ किरण साळुंखे जो कि इस ऑर्गेनाइजिंग टीम के बहुत ही ज्यादा महत्वपूर्ण हिस्सा है। 54 रन 4 विकेट, 6वां ओवर चलता हुआ। भगवान शिरसाठ 3 गेंदे 5 रन। ये भी ऑफ स्टंप के बाहर की गेंद कवर क्षेत्र में खेली गई। सर्कल के अंदर ही इस गेंद को रोका गया है। सिंगल मिलता हुआ 55 रन। प्रवीण अब स्ट्राइक पर होंगे। इस बार स्लॉट की गेंद थी, ऑन साइड में खेला है प्रयास, बहुत बढ़िया। हालांकि प्रयास को पूरे मार्क्स मिलेंगे। ऑफ स्टंप के बाहर की गेंद कवर क्षेत्र में खेला गया स्ट्रोक, स्वीपर कवर इस गेंद को रोकता हुआ। 1 ही रन मिलेगा। अब तक 56 के बाद सिंगल आता हुआ 57 रन, 4 विकेट। 6वें ओवर की आखिरी गेंद किरण की। 11 गेंदें अब तक डाल चुके हैं, जिसमें 11 रन देकर 1 विकेट लिया है। तो किफायती गेंदबाजी। इस आखिरी गेंद को किस तरीके से डिलीवर करते हैं ये देखना होगा। प्रवीण, 6वें ओवर की आखिरी गेंद। इस बार आगे आकर खेलने का प्रयास था। स्टंपिंग की अपील जरूर की जा रही है। ओवर की होती हुई समाप्ति, 2 ओवर में 11 रन देकर 1 विकेट लिया है किरण ने। किफायती गेंदबाजी किरण की। 6 ओवर की समाप्ति के बाद यहां पर तीसरे अंपायर की मदद ली जा रही है।
नॉट आउट। चलिए, तो नॉट आउट करार किया था भगवान शिरसाठ। अब स्ट्राइक पर होंगे। टॉम वाघ अपना दूसरा ओवर लेकर आए हैं। 8 रन देकर पहले ओवर में 1 विकेट लिया था। लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी का अटैक। मोरे सुपर किंग 57 रन 4 विकेट। ऑफ स्टंप के बाहर की गेंद को ऑन साइड में खेला है। सिंगल मिलेगा। सिंगल की मदद से रन संख्या 58। प्रवीण 13 गेंदों में 27 रन बना चुके हैं। ऑन साइड में इस गेंद को उड़ाया है लॉन्ग ऑन की तरफ। 4 रन मिलेंगे। मनोहर दादा बाविस्कर चौके के प्रायोजक। गेंद बहुत ऊंची थी, खिलाड़ी की पहुंच से दूर। फिर से एक बार आगे आकर खेलने का प्रयास, स्टंपिंग करने का भी प्रयास, और इस बार ओवर थ्रो के रूप में रन मिलेगा या नहीं। ओवर थ्रो का रन लेने के प्रयास में प्रवीण रन आउट। मोरे सुपर किंग्स को 5वां झटका 62 रनों पर। सूझबूझ भरी विकेट कीपिंग यहां पर। आप देख सकते हैं लेफ्ट आर्म ओवर द विकेट, आगे जाकर खेलने का प्रयास, गेंद को मिस किया, स्टंपिंग किया। उसके बाद एक मौका था ऐसा लगा बल्लेबाजों को, लेकिन बल्लेबाज काफी देरी से निकले थे, जिसके चलते उन्हें रनआउट के रूप में अपना विकेट गंवाना पड़ा। 5वां झटका 62 रनों पर। फिर से एक बार जोरदार अपील। टॉम वाघ गेंदबाजी मार्ग पर। भगवान शिरसाठ। चलिए, भगवान भालेराव ने ऑल द बेस्ट दिया है भगवान शिरसाठ को। इस बार गेंद को उड़ाया है, शॉट फंसी हुई नजर आ रही है, और ये कैच ड्रॉप। भगवान शिरसाठ को शायद जो शुभकामनाएं आई थी भगवान भालेराव की, कहीं ना कहीं फलदायी साबित हुई है। यहां पर जीवन दान मिला है, एक आसान सा कैच ड्रॉप होता हुआ। इस ओवर की आखिरी गेंद टॉम की, उड़ाया है बल्ले का बाहरी किनारा, और ये 4 रन मिलेंगे। इस चौके के प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपड़ा। सात ओवर की समाप्ति, 67 रन 5 विकेट के नुकसान पर। इस बार बड़ी ताकत से इस गेंद को घुमाया है, गेंद सीधे मैदान के बाहर फूड कोर्ट की तरफ। तो गेंद अगर फूड कोर्ट की तरफ गई है तो ये 6 रन होंगे, और 6 रनों के प्रायोजक सुजीत सुनील बागुल। और फिर से एक बार सभी दर्शकों से अनुरोध है, खास करके जो दर्शक या जो खिलाड़ी बाहर गांव से आए हैं, कृपया आप भोजन का लाभ लें। ये बहुत
ताकत से खेला गया स्ट्रोक था। फिर से इस बार गेंदबाज के सर के ऊपर से उड़ाया है, लेकिन टाइमिंग उतनी बढ़िया नहीं। सूरज की तेज रोशनी के कारण संदीप इस गेंद को देख ही नहीं पाए। रिप्ले के माध्यम से फिर से एक बार देखना चाहेंगे। गेंदबाज के सर के ऊपर से खेलने का प्रयास था, लेकिन गेंद जगह पर ही खड़ी हो गई थी। तो भगवान शिरसाट को भगवान भालेराव ने जो बधाइयां दी है वो कहीं ना कहीं काम आ रही है। 80 रन संदीप सोरो ने 1.4 ओवर में 30 रन देकर 1 विकेट ले चुके हैं। 8वां ओवर, आखिरी 2 गेंदे। सागर राजगुरु, इस बार खराब गेंद, अबो द वेस्ट हाइट की ये नो बॉल है या नहीं, इसकी पुष्टि अंपायर जरूर करेंगे। इस बीच 6 रन मिलेंगे सुजीत सुनील बागुल, इस छक्के के प्रायोजक। अगली गेंद होगी फ्री हिट। ये देख सकते हैं, ये बीमर थी अबोध वेस्ट साइड के लिए और सागर तैयार थे। सागर राजगुरु के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन छक्का। ट्रॉफी फाइटर के खिलाड़ी है सागर राजगुरु। अब मोरे सुपर किंग्स की तरफ से बल्लेबाजी करते हुए, इस बार फुल टॉस गेंद, 4 रन। और इस चौके के प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर। चलिए, फ्री हिट का पूरी तरीके से फायदा उठाते हुए 4 रन मिलेंगे। इस पारी की आखिरी गेंद संदीप की, सागर राजगुरु ऑफ स्टंप के बाहर की गेंद। यहां पर रनआउट हो सकते हैं और हो भी जाएंगे। अपने निर्धारित 8 ओवर में मोरे सुपर किंग्स ने 6 विकेट के नुकसान पर मोरे सुपर किंग्स इस टीम ने अपने निर्धारित 8 ओवर में 91 रन बनाए हैं और 92 रनों का लक्ष्य होगा। पान पाटिल वॉरियर्स टीम को अगर इस मुकाबले को जीतना है तो लक्ष्य होगा 92 रनों का, 92 रन टू विन। तो एक बार सभी खिलाड़ियों से अनुरोध होगा कि खाने की व्यवस्था हो चुकी है, कृपया खाने का आनंद लें।
हॅलो आकाशबाई बी आर सन्स आणि साळुंखे वॉरियर्स. बी आर सन्स आणि साळुंखे वॉरियर्स. आयोजन समितीला विनंती असेल की दोन्ही कर्णधारांना बोलून घ्यायचंय आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. नाणेफेकीचे प्रायोजक असतील रुपेश भाऊ भालेराव चोपडा. आणि यावेळेस मात्र पान पाटील वॉरियर संघाला 92 धावांचं लक्ष असेल आणि पान पाटील संघाच्या पहिला भरोशाचा खेळाडू धर्मभाऊ तंबूत परततायत. शून्यावर पहिला झटका पान पाटील वॉरियर संघाला. स्कोर अपडेट करायचा आहे. स्कोररला विनंती असेल की स्कोर अपडेट करायचा आहे प्लीज. चांगला चेंडू डॉट बॉल. मिसफिल्ड आणि मिसफिल्डचा चौकार. या चौकाराचे प्रायोजक असतील मनोहरदादा बाविस्कर. चला तर पान पाटील वॉरियर संघाचं खातं उघडलेले टॉम वाघ यांनी. अमोल वाघ तर 2 वाघांची जोडी. आता पान पाटील वॉरियर संघाकडून कशी कामगिरी करते ते बघावं लागेल. भूषण शिंदे गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू लावलेला आहे. 4 धावा मिळतील. हॅलो दा सागर अहिरे आणि ज्ञानेश्वर तायडे. ज्ञानेश्वर अहिरे भाऊ साहेब आणि सागर तायडे भाऊ यांनी मुख्य मंचाकडे यावे व आयोजकांकडनं आपला सत्कार स्वीकारावा. श्रीकांत भाऊ बालेराव यांना मी विनंती करतो त्यांनी हा सत्कार करावा व संजू भाऊ अहिरे यांनाही विनंती करतो त्यांनी हा सत्कार करावा. पुन्हा एकदा पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. टॉम वाघ 4 चेंडू 8 धावा. भूषण शिंदे 9 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. पहिल्याच चेंडूवर अनुभवी धर्मा यांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवलेला होता. ऑफस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. षटकातला शेवटचा चेंडू असेल भूषण शिंदे यांचा. फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट. चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय.
एकेरी धाव मिळेल आणि टॉम वाघ स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवतील. पहिलं षटक संपलेलं आहे. पानपाटील वॉरियर्स 10 धावा, 1 गडी बाद. या स्पर्धेसाठी किरण भाऊ सोनोणे अर्थात के ग्रुप चोपडा यूट्यूब व टी शर्टसाठीचं त्यांचं सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. माननीय श्री मुकेश भाऊ सोनोणे कल्पराज फाउंडेशन जळगाव यांचं ट्रॉफीसाठीचं सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी एंडसाठी आपल्याला सौजन्य लाभलेलं आहे. माननीय श्री अधिकारजी पेंढारकर साहेब तहसीलदार गायकवाड सर आणि सोनकांबळे सरांचं अंपायर यूट्यूब आणि फूड स्पॉन्सर्स म्हणून सहकार्य लाभलेलं आहे. प्रवेशद्वारासाठी सहकार्य लाभलेलं आहे राजेंद्रदादा सुखदेवे चोपडा पेंटर या नावाने सर्वांना परिचित. तर भूपेंद्रदादा मैलागीर चोपडा, सोबतच नितीन भाऊ मैलागीर चोपडा आणि सोबतच ॲडव्होकेट शुभम दादा बाविस्कर चोपडा यांचं प्लेयर्स डगआउटसाठी सौजन्य लाभलेलं आहे. रुपेश भाऊ भालेराव टॉस का बॉसचे प्रायोजक, मनोज बापू बाविस्कर व श्री अविनाशजी बाविस्कर यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. सोबतच प्रवीणदादा साळुंके, तायडे सर चोपडा, वाडे सर चोपडा, सुनील अहिरे सर आर्मी चोपडा यांचं डी जेसाठीचं सहकार्य लाभलेलं आहे. दरम्यान एकेरी धावेने टॉम वाघ आता स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या मात्र 11 धावा. अमोल वाघ आता स्ट्राईकला असतील. अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेले नाही आहे. तर अमोल वाघ जामनेरच्या सुपरस्टार प्रशांत सुरवाडेचा सामना करतील. देवानंद वाघ सर, प्रमोद वाघ सर LED TV चे प्रायोजक आहेत. तर या सर्वांचं या स्पर्धेला अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. चला वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. सतीश भाऊ थोरात शिरपूर, प्रशांत बोदोडे सर शिक्षक आश्रमशाळा वैजापूर, माननीय श्री साळवे साहेब PI चोपडा, माननीय श्री विजय कढरे सर चोपडा, माननीय श्री लक्ष्मण भाऊ बाविस्कर चोपडा. या स्पर्धेत काही वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. त्यात सायकलचा समावेश आहे. माननीय श्री योगेशदादा नन्नवरे BM फाउंडेशन जळगाव, माननीय श्री रंगराव मोरे सर माजी मुख्याध्यापक चहार्डी. हॅलो पॅडीदा. नितीन भाऊ कोडी अनवर्देकर यांनी मुख्य मंचाकडे यावे व आयोजन कमिटीकडनं आपला सत्कार स्वीकारावा. प्रशांत सुरवाडे गोलंदाजी मार्कवर. टॉम वॉक पुन्हा एकदा स्ट्राईकला असतील. 8 चेंडू 10 धावा. ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला चेंडू हवेत होता. एक संधी होती परंतु अवघड होती. हॅलो पॅडीदा. नितीन भाऊ कोडी यांचं स्वागत बॉबी भाऊ साळुंके यांनी करावे मी विनंती करतो. मागच्या चेंडूवर 2 धावा आलेल्या होत्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 14 द लॉस ऑफ 1. पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. हॅलो पॅडीदा. सिद्धार्थ दादा सपकाळ यांचं स्वागत याकूब दादा तडवी यांनी करावे. यावेळेस मात्र या चेंडूला उडवलेला आहे. प्रशांत सुरवाडेच्या ओव्हरपिच चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने टोलवलेलं होतं परंतु टायमिंग मात्र तितकं प्रॉपर नाही. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. दुसऱ्या षटक संपत आहे. 16 धावा 1 गडी बाद. पानपाटील वॉरियर्स संघ लक्ष्याचा पाठलाग करताना. 36 चेंडू 76 ची गरज.
सागर राजगुरू गोलंदाजी मार्कवर आपलं वैयक्तिक पहिलं षटक. पॉवर प्ले संपलेला आहे. फिल्डिंग विखुरलेली दिसेल. अमोल वाघ स्ट्राईकला असतील. एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ इनसाइड आउट फटका आणि एकच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि त्याच क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे फलंदाजाने आणि दुसरा झटका अमोल वाघच्या रूपात मिळतोय. मोरे सुपर किंग्सला एक मोठं यश प्राप्त होत आहे. सागर राजगुरू सोळा धावा 2 गडी बाद. किरण साळुंखे आलेले आहेत. भाऊसाहेब किरण भाऊसाहेब अर्थात साळुंखे भाऊसाहेब या स्पर्धेतील आयोजन समितीचे एक महत्वपूर्ण सदस्य. सागर राजगुरू यांचा सामना करतील किरण साळुंखे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू आणि जबरदस्त फील्ड प्लेसिंग. जर माझ्या मते किरण साळुंखे यांनी जर हा चेंडू खेळला नसता तर वाईड होता. तिसरं षटक सुरू आहे. 16 धावा. पान पाटील वॉरियर संघ आता संघर्ष करताना दिसतोय. किरण साळुंखेचं मैदानात उभं राहणं गरजेचं आहे पान पाटील वॉरियर संघासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळेस उडवलेला आहे. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण. स्वीपर कव्हर चेंडू अडवतोय. दरम्यान 1 धाव मिळते. किरण आपलं खातं उघडतायत. चोपडा महसूलमध्ये सेवा देतात. 17 धावा. तिसरं षटक सुरू आहे. सागर राजगुरू फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला उडवलेला आहे. फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे. टॉम वाघच्या बॅट मधून आलेला आहे हा षटकार. ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. चांगलं क्षेत्ररक्षण. नो बॉलचा इशारा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट तर उघडा डोळे आणि बघा नीट कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फुकट फटका. पान पाटील वॉरियर्सचे फलंदाज या फुकट फटक्याचा कसा फायदा उचलतात ते बघावं लागेल. सागर राजगुरू यांचा सामना करतील साळुंखे भाऊसाहेब.
चांगला फटका अलॉंग द कार्पेट. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे जाईल. 26 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल सागर राजगुरू यांचा. 5 चेंडू 10 धावा. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॅटशी संपर्क मात्र पाहिजे तसा झालेला नाहीये आणि षटक मात्र या एकेरी धावेने संपत आहे. 3 षटकांची होतीये समाप्ती. 27 धावा, 2 गडी बाद. 11 धावा देत सागर यांनी 1 गडी बाद केलेला आहे. हॅलो डीजे. चला पुढील मॅचचा टॉस BR सन्स आणि साळुंके वॉरियर्स या संघाने टीमचे कॅप्टन पाठवावे. टॉसचा बॉस या मंचाकडे. अक्रॉस द लाईन चांगला संपर्क झालाय का? संपर्क इतका चांगला की किरण साळुंखे भाऊसाहेबांना मिळतील पूर्ण 6 धावा आणि या 6 धावांचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. चला तर मैदानावर जे लोक या ठिकाणी मधुर संगीत ऐकतायत त्यासाठी डीजे ऑपरेट करतायत कृष्णा थोरात, द मॅन फ्रॉम दोंडाईच्या. चला आमचे कॅमेरामन मयूर थोरात हे सुद्धा माझ्या मते दोंडाईच्याचेच आहेत. तर दुसरा एक थोरात आपल्याला चाळीस धावा झालेल्या आहेत. 26 चेंडू 52ची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावा जर आल्या तर पानपाटील वॉरियरचा संघ हा सामना जिंकू शकतो. करो मरोचा सामना असेल पानपाटील वॉरियर संघासाठी आणि मोरे सुपर किंग संघासाठी सुद्धा हा डिसायडर सामना असेल. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न बघा, शफल झाले नसते तर माझ्या मते हा चेंडू निश्चित वाईट होता. तर कुठेतरी शॉट सिलेक्शनवर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करावं. यावेळी चेंडू उडवलेला आहे. रडार मधल्या चेंडूला, स्लॉट मधल्या चेंडूला सरळ साइड स्क्रीनवर भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय सीमापार, मिळतोय सुजित सुनील बागुल यांचा ब्रँडेड षटकार.
चला तर या ठिकाणी ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आलेली आहे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक अजय भाऊ साळुंखे चोपडा. 4 षटकांची समाप्ती. पान पाटील वॉरियर 46 धावा 2 गडी बाद 24 चेंडू 11.50 च्या सरासरीने पान पाटील वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी 46 ची आवश्यकता असेल. हॅलो, थँक्यू विजय. हॅलो. BRC सनचेस कॅप्टन व साळुंके वॉरियरचे कॅप्टन यांनी टॉस का बॉस या मंचाकडे यावे. BR सन टीमचे कॅप्टन चला तर या ठिकाणी ड्रिंक्स अवकाशानंतरचा खेळ सुरू होतोय. 24 मध्ये 46 ची गरज. 24 चेंडू 46 ची आवश्यकता पान पाटील वॉरियर संघाला. भूषण शिंदे आता ड्रिंक्स अवकाशानंतर गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. पहिल्या षटकात 10 धावा देत त्यांनी एक गडी बाद केलेला होता. किरण साळुंखे यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की किरण साळुंखे हे तो मुमकिन है. तर संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर किरण साळुंखे यांचं क्रीजवर उभं राहणं महत्त्वाचं आहे. परंतु कौतुक करावं लागेल टॉम वाघ यांचं सलामीला आहेत. 18 चेंडूत 35 धावा केलेल्या आहेत जबरदस्त खेळी करताना. तर किरण साळुंखे यांनी अँकरची भूमिका बजवावी आणि टॉम वाघ यांनी मात्र काउंटर अटॅक करावा असं काहीसं समीकरण असेल. परंतु या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव मिळते की 2 ते बघावं लागेल. एकच मिळेल. ड्रिंक्स अवकाशानंतरची पहिली धावसंख्या 47 धावा. आणि आता टॉम वाघ 18 चेंडू 35 धावांची जबरदस्त खेळी करताना. चला वेळ वाचवायचा आहे. ऑप्शनच्या बाहेर. किरण आणि टॉम. किरण वाघ माफ करा किरण साळुंखे आणि टॉम वाघ यांनी काल एक फसलेला सामना अशाच परिस्थितीतून आपल्या संघाला जिंकून दिलेला होता. दरम्यान जबरदस्त ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर रिझनला एकेरी धाव मिळते. स्वीपर कव्हर चेंडू अडवेल दरम्यान स्ट्राईक रोटेट करताना भूषण शिंदे आता विकेटच्या शोधात असतील. आणि मोरे सुपर किंग्जला सुद्धा जर आता सामन्यात कमबॅक करायचा असेल तर विकेटची आवश्यकता असेल. 21 चेंडू 44 ची गरज. साळुंखे भाऊसाहेब स्ट्राईकला. चांगला फटका एकेरी धाव मिळेल. रवींद्र सोनवणे आणि भगवान भालेराव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर बहुतेक समाज बांधव आणि क्रिकेटचे रसिक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर्वांचं खूप खूप स्वागत. दरम्यान दांडी 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 गोल
भूषण शिंदे यांना ज्या विकेटची गरज होती ती विकेट त्यांनी मिळवलेली आहे. टॉम वाघ या तंबूत परत आहेत. 49 धावांवर तिसरा झटका पान पाटील वॉरियर संघाला. पाच षटकांची समाप्ती 49 धावा 3 गडी बाद. पान पाटील वॉरियर्स. हॅलो फायडेदा. तर चला आपण पुढील सामन्याचा टॉस करूया. पुढील सामन्याचे कॅप्टन दीपक सोनोने, मॅम फ्रॉम भुसावळ, आणि साळुंके वॉरियरचे कॅप्टन ईश्वर भाऊ सोनोने यांनी टॉसच्या बॉसकडे यावे व या टॉससाठी भूपेंद्र दादा मैलागीर, अविनाश भाऊ भाविस्कर, संजू भाऊ अहिरे यांना मी विनंती करतो यांनी हा टॉस करावा. याकूब भाऊ तळवी यांनी टॉसच्या बॉसकडे यावे. दरम्यान 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत पान पाटील वॉरियर संघाच्या. 17 चेंडू 42 ची गरज. प्रशांत सुरवाडे, मॅन फ्रॉम जामनेर, राईट मोर द विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू उडवलेला आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये या ठिकाणी गॅप मिळवलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार. मिळतोय जय भीम प्रीमियर लीग चोपण्याचा पहिला पर्वाचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. संदीप सोरोने षटकाराने आपलं खातं उघडतायत. 56 धावा 16 चेंडू 36 ची गरज. प्रशांत सुरवाडे यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. याचा अर्थ म्हणजे 1 धाव अवांतर. एक्स्ट्राज वाईडच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये आणि धाव संख्या मात्र आता वाढतीये ती 57 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अवांतर धावा मिळतील 22च्या स्वरूपात. 58 धावा. तर चला पुढील सामन्याचा टॉस झालेला आहे आणि टॉस विन केलेला आहे साळुंके वॉरियर्स या टीमने. आणि आपण या टुर्नामेंटसाठी आपण दीपक सोनोने यांच्या प्रतिक्रिया ऐकू. तर दीपक दादा.
हॅलो डीजे. तर आपण जय भीम प्रीमियर लीग या टुर्नामेंटसाठी दीपक भाऊ सोनवणे यांच्या प्रतिक्रिया ऐकू. तर दीपक भाऊ सोनवणे आपण सांगा. भाऊ जय भीम. एक नंबर टुर्नामेंट आयोजन केलेलं आहे भाऊ, तुम्ही लोकांना मिळून सनी खूप मजा येते इकडे यासाठी खेळायला. मी परत भुसावळून इकडे आला चोपडासाठी खेळायसाठी. इतकं भारी आयोजन केलेलं आहे, भरपूर मन जिंकून टाकलेलं आहे तुम्ही. इतकं भारी आयोजन केलेलं आहे तुम्ही. मी तसंच विनंती ईश्वर भाऊंना करल का त्यांनी दीपक भाऊंना शुभेच्छाही द्या आणि या टुर्नामेंट बद्दल काहीतरी सांगावे. धन्यवाद दीपक भाऊ. आपलं हे मोठं पण आहे की तुम्ही सांगितलं, कारण हे जे प्लेयर येतात हे सगळे लांबून येतात आपल्याकडनं. आपला जो एरिया थोडा हा रेल्वे स्टेशनपासून ऑड एरिया आहे, ट्रॅव्हलिंग प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आम्ही कसं केलं आहे की प्लेयरांना कुठल्याच प्रकारचा कुठला संकोच किंवा काही प्रॉब्लेम नको यायला पाहिजे ट्रॅव्हलिंगच्या बाबतीमध्ये, राहण्याच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे प्लेयर आलेत हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आहेत की तुम्ही आलेत म्हणून टुर्नामेंट सक्सेस झाली. त्याचप्रमाणे दीपक दादांनी आमच्या इकडे उपस्थिती दिली, त्यांचेही अभिनंदन आहेत. आणि असंच प्रेम आमच्यावर तुम्ही करत राहा, आम्ही काही ना काही अजून वेगळं करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद दादा. आणि सुहास दादा आणि ईश्वर दादा आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. भुसावळकरांचा सुरुवातीला अंतरामुळे नकार होता. दरम्यान स्कोअरकडे वळूया. 6 षटकांची समाप्ती, 68 धावा, तर 12 चेंडू आणि 24 ची गरज. थँक्यू डीजे, थँक्यू. तर बघा या ठिकाणी मलिंगा बच्चा यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. मी त्यांना या स्पर्धेबद्दल जवळपास 1.5-2 महिन्या अगोदरच CPL झाल्यानंतर धनगर प्रीमियर लीगच्या वेळेलाच सूचित केलेलं होतं. दरम्यान षटकार आलेला आहे आणि त्यांनी सुरुवातीला नानुकूर केलेलं होतं, परंतु ते खेळायला आले ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आपल्या चोपडा तालुक्यातील खेळाडूंना सुद्धा त्यांच्यामुळे काही ना काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. दरम्यान भाऊसाहेबांच्या बॅटमधून आलेला आहे दमदार षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. ओ यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर वाईडची मागणी केली जाते, परंतु चांगला चेंडू होता सागर राजगुरू यांचा. 1.2 षटकात 17 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. 10 चेंडू आणि 18 ची गरज. वन बाउन्स चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक मनोहर. आठ चेंडू 14 ची गरज. गुरु यांचा संदीप सोनवणे 4 चेंडू 8 धावा. या चेंडूवर काय होतंय? चौकार येतोय, षटकार येतोय, विकेट मिळते की डॉट जातोय? ओहो दमदार षटकार, जबरदस्त फलंदाजी. संदीप सोनवणे यांनी निर्णायक क्षणी षटकार ठोकलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. चला शेवटचे
शेवटचे 6 निर्णायक चेंडू, 7 धावांची गरज. कुठला संघ जिंकतोय, कुठला संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय, सगळ्यांची उत्कंठा आता पणाला लागलेली आहे. मोरे सुपर किंग्स की पान पाटील वॉरियर्स. 7 षटकांची समाप्ती, 85 धावा, 3 गडी बाद, 6 चेंडू, 7 ची गरज. संदीप सोनवणे 5 चेंडू 14 धावा 2 षटकार, तर किरण साळुंखे 15 चेंडू 29 धावा 1 चौकार 3 षटकार. आणि या षटकाराने स्कोर लेवल बरोबरीत आणलेला आहे. पान पाटील वॉरियर संघ आता हा सामना हरू शकत नाही. हॅलो डीजे 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 1 मिनिट थांबून तर- घ्यायचंय, 1 मिनिट थांबून घ्यायचंय सामना संपल्यावर. ओके ओके. चला, निर्णायक क्षणात आता सामना पोहोचलेला आहे. 91 धावा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 1 धाव बाकी. आणि या षटकाराने हा सामना पान पाटील वॉरियर संघाने जिंकलेला आहे. आणि माझ्या मते पान पाटील संघ हा बाद फेरीसाठी पात्र ठरलेला आहे. हॅलो हॅलो डीजे डीजे. तर चला अजून एक या टुर्नामेंट बद्दल एक प्रतिक्रिया आलेली आहे, तर आपण त्यांच्याच आवाजात ऐकून घेऊया या प्रतिक्रिया. तर मी प्रवीण भाऊ करंकाळे यांना विनंती करतो, तर या टुर्नामेंटसाठी ज्या प्रतिक्रिया आहेत त्या त्यांनी समक्ष मांडाव्यात. प्रथमतः सर्व समाज बांधवांना माझ्या मानाच्या स्वाभिमानाच्या क्रांतिकारी जय भीम. 2026 जय भीम प्रीमियर लीग पर्व 1 नहीं देखा तो क्या देखा. 2026 जय भीम प्रीमियर लीग ना देखा तो क्या देखा. भावांनो, सर्व समाज बांधवांनी जे आपल्या घरात बसून जय भीम प्रीमियर लीग ऑनलाईन बघत आहेत, त्यांनी फक्त घरात न बघता त्यांनी या क्रिकेट मैदानावर येऊन जे बाहेर गावाहून जे खेळाडू आले आहेत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया करून आपण थोडा वेळ 10-20 मिनटं आपण या ग्राउंडवर येऊन नक्कीच देऊन त्यांना शुभेच्छा द्याव्यात. कारण की फारच छान अशा पद्धतीने हे नियोजन आयोजकांकडून झालं आहे. खरीच सर्वात महत्त्व म्हणजे मित्रांनो, हा भव्य दिव्य सोहळा जो कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्या बांधवांनी देणगी दिली आहे, कारण की बघा पैसे तर सर्वांकडे आहेत. आजकाल रस्त्यावर चालणारा